नमस्कार श्रोते हो, आपल्या ऑडिओ बुक्स बाय आरती या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. क्षमेविषयी प्रार्थना हा भाग आपण पाहिला आहे. आपल्याला आपले आई वडील घडवत असतात. हे करताना त्यांनाही कधी आपल्याशी प्रेमाने तर कधी कठोर होऊन वागावे लागते. श्याम म्हणतो, एक खोटे लपवण्यासाठी दुसरे खोटे बोलावे लागते. एक खोटे पाऊल टाकले तर ते सावरण्यासाठी दुसरे खोटे पाऊल टाकावे लागते. आणि खरंच हीच वस्तुस्थिती आहे. प्रत्येकाने आपण स्वतःशी प्रामाणिक आहोत का हा प्रश्न विचारायला हवा. कधीतरी स्वतःशी सुद्धा संवाद व्हायला हवा, नाही का? चला तर मग पुढील भागास सुरुवात करूया. रात्र 9वी. मोरी गाय. बारकू आला की नाही? आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो. एका गाईला तो मारित होता. गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे. जा रे, बारकूला त्याच्या घरून आणा, श्याम म्हणाला. तो बाहेर बसला आहे ऐकत. आत यावयास लाजतो आहे, शिवा म्हणाला. श्याम उठला व बाहेर आला. त्याने बारकूचा हात धरला. बारकू ओशाळला होता. तो हातातून निसटून जाण्यासाठी धडपडत होता. श्याम त्याला म्हणाला, बारकू, तू मला आवडतोस म्हणून तुला रागे भरलो. माझा इतका का तुला राग आला? मी तुझ्या भावासारखाच आहे. चल, आज मी आमच्या मोऱ्या गाईची गोष्ट सांगणार आहे. श्यामच्या प्रेमळ शब्दांनी बारकू प्रार्थनागृहात आला. श्यामच्या गोष्टींची सारीजण वाट पाहत होते. श्यामने सुरुवात केली. आमच्या घरी एक मोरी गाय होती. ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे. अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असत. खरोखर दृष्ट पडण्यासारखी होती ती. कशी उंच थोराड होती, गंभीर व शांत दिसे. आमच्या वडिलांचा 5 शेरांचा लोटा होता. तो भरून ती दूध देई. तिची कास भरदार होती. तिची नीट काळजी घेण्यात येत असे. माझी आई सकाळी उठली म्हणजे गोट्यात जावयाची. मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालावयाची. मग तिच्या कपाळाला कुंकू लावी व तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी. गाय म्हणजे देवता. गाईला ही थोरवी बायकांनी दिली आहे. परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही. तोंड देखील गोपूजा आहे. देखिल्या देवा दंडवत असा प्रकार आहे. पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठीने मारून हकलीत नसत. तिला भाकरी वगैरे देत, मुठभर चारा देत. आज दुसऱ्याच्या गायीस जरा अंगणात येऊ देत की त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या. दुसऱ्याची गाय दूर राहिली. स्वतःच्या घरच्या गायीलाही पोटभर वैरण वेळेवर पाणी मिळत नाही. रानात गावात जे मिळेल ते तिने खावे, कोठे घाणेरडे पाणी प्यावे. आज या गायीला आपण भीक मागायला लावली आहे म्हणून आपणावर भीक मागावयाची पाळी आली आहे. जशी सेवा तसे फळ. गायीची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल. माझी आई मधून गोठ्यात जावयाची. तांदूळ धुतलेले पाणी घंगाळात भरून तिला पाजावयाची. त्याला धुवन म्हणतात. हे थंड व पौष्टिक असते. दुपारी जेवावयाचे वेळेत एक देवळातील गुरवाचा नैवेद्य व एक गायीसाठी असे 2 नैवेद्य मांडण्यात येत असत. देवळातील नैवेद्य गुरव येऊन घेऊन जाई व गायीचा गायीला नेऊन देण्यात येत असे. त्याला गोग्रास म्हणतात. आई आपल्या हातांनी हा गोग्रास गायीला नेऊन देत असे. या मोऱ्या गायीचे आईवर फार प्रेम होते. प्रेम करावे व करवून घ्यावे. प्रेम दिल्याने दुनावते. आईला ती चाटावयाची. तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी. तशी तशी मोरी गाय आपली मान वर करी. आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे. मोऱ्या गायीचे दूध आईच काढीत असे. मोरी गाय दुसऱ्या कोणाला काढू देत नसे.
ज्याने द्यावे त्याने घ्यावे असा जणू तिचा निश्चय होता. दुसरे कोणी जर तिच्या काखेखाली बसले तर ती त्यास हुंगून पाही. गंधेन गावः पश्यन्ति, गाई वासाने ओळखतात. तिच्या कासेला हात लागताच हा हात कोणाचा हे तिला कळत असे. आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लात मारी. ती गाय स्वत्ववती होती, सत्यवती होती, अभिमानी होती. प्रेम न करणाऱ्याला ती लात मारी. पाप्या, माझ्या कासेला तू हात लावू नकोस. माझ्या कासेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होऊन ये, असे जणू ती सांगत असे. ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असू. जणू आमच्या घरची ती शोभाच होती, आमच्या घराची देवता होती. आमच्या घरातील प्रेम व पावित्र्य, स्नेह व सौंदर्य यांची जणू ती मूर्ती होती. परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला. या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात. पटापट पाय आपटून गुरे मरतात. पायाला क्षते पडतात व त्यात किडे होतात. 1-2 दिवसात ढोर मरते. मोऱ्या गाईला पायलाग झाला. पुष्कळ उपचार केले, परंतु गाय बरी झाली नाही. एका काडीसही ती शिवेना. मान टाकून पडली होती. आम्ही घरात जपही केले, परंतु आमची पुण्याही संपली होती. मोरी गाय आम्हा सोडून गेली. मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही. आम्ही सारे जेवलो. आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू. जो प्रेम करतो त्यालाच प्रेम वस्तू गेल्याचे दुःख कळते. इतरांस काय समज. मोरी गाय जिथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळद कुंकू व फुले वाहत असे. कधी कधी बोलताना आई म्हणे, मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले. त्या दिवसापासून घरात भांडण तंटे सुरू झाले. भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे, परंतु मोरी गाय गेल्यामुळे अवकळा आली. माझ्या आईचे म्हणणे खरे आहे, फार व्यापक अर्थाने खरे आहे. ज्या दिवसापासून भारत मातेची मोरी गाय गेली, ज्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले, तिची हेळसांड केली, त्या दिवसापासून दुःख, रोग, दारिद्र्य, दैन्य, दुष्काळ अधिकाधिक येऊ लागली. चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या 2 आराध्य देवता, आधार देवता, या 2 देवतांची पूजा पुनरपी जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरुणोपाय नाही. गाय रस्त्यात दिसली म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे. आपण दांभिक झालो आहोत. देवाला नमस्कार करतो व भावाला छळतो. गायीलाही माता म्हणतो, परंतु तिला खायला प्यायला देत नाही. तिचे दूध मिळत नाही, मिळाले तर रुचत नाही. खोटा वर पांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितला आहे, दास्य सांगितले आहे. धन्यवाद. तुर्तास इथेच थांबू. तुम्हाला आपलं हे कथा वाचन आवडत असल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. आपला अभिप्राय मला नक्की कळवा. भेटूया उद्याच्या भागात. थँक्यू.